LIC मध्ये पैसे गुंतवलेत पण रिटर्न्स कमी मिळतायत? अनेकांना हा प्रश्न पडतो. चला बघूया असं का होतं. याचं उत्तर मिळवण्यासाठी LIC आपले पैसे नेमके कुठे गुंतवते हे समजून घ्यावं लागेल. बरं, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. LIC म्हणजे म्युच्युअल फंड नाही, ती एक विमा कंपनी आहे. याचा अर्थ तिचं पहिलं काम आहे पैसे सुरक्षित ठेवणं आणि वेळेवर क्लेम देणं. मग प्रश्न उरतो की LIC एवढा मोठा निधी गुंतवते तरी कुठे? चला बघूया. हे चार्ट बघा. यावरून सुरक्षेवरचा भर लगेच लक्षात येतो. सगळ्यात मोठा वाटा सरकारी बॉन्ड्समध्ये आहे. म्हणजेच बहुतांश पैसा जातो हमी परतावा देणाऱ्या कमी जोखमीच्या बॉन्ड्समध्ये. पण मग शेअर्समध्ये गुंतवलेल्या पैशाचं काय? ते पैसे कुठे जातात? LIC, ITC, SBI, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे. शेअर बाजारातून मिळालेला नफा थेट पॉलिसीच्या परताव्यात दिसत नाही. आणि म्हणूनच LIC पॉलिसीवर साधारणपणे फक्त 4 ते 6% परतावा मिळतो. इथे एक साधा नियम लागू होतो. जिथे परताव्याची हमी असते तिथे तो नेहमीच कमी असतो. मग जास्त परताव्यासाठी काय? इथे म्युच्युअल फंड्स येतात, जे पूर्णपणे वेगळ्या तत्वावर चालतात. ह्या दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एक आहे सुरक्षेसाठी तर दुसरा संपत्ती वाढवण्यासाठी. जास्त परतावा मिळवण्यासाठी म्युच्युअल फंड्स बाजारातील जोखीम स्वीकारतात. तर मग या माहितीतून काय शिकायचं? आर्थिक नियोजन कसं करायला हवं? रणनीती अगदी सोपी आहे. संरक्षणासाठी विमा आणि गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड्स. थोडक्यात काय तर योग्य कामासाठी योग्य साधन वापरणं महत्त्वाचं आहे. हेच आर्थिक नियोजनाचं सूत्र आहे. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजारातील जोखमींवर अवलंबून असते. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.